लाखोंमध्ये पगार, तरीही लग्नानंतर जीवन संपवलं. प्रेक्षकांनो, घटना आहे राहुलची. गिरनार गावात राहणारा राहुल हा देखणा, विनम्र आणि मेहनती मुलगा होता. त्याच्या डोळ्यामध्ये सतत स्वप्न असायची. त्याला मोठं व्हायचं होतं आणि आपल्या आईला सुखामध्ये ठेवायचं होतं. लहानपणापासूनच गरिबीचे चटके सहन करत वाढलेला राहुल अभ्यासामध्ये अतिशय हुशार आणि खूप जास्त कष्टाळू होता. 10वी उत्तम मार्कांनी पास झाल्यानंतर त्याने इंजिनियर व्हायचं स्वप्न पाहिलं. पुण्याला त्याचं इंजिनिअरिंगला सिलेक्शन देखील झालं. तिथे देखील मेहनतीने 4 वर्ष काढली आणि चांगल्या मार्कांनी पदवी देखील घेतली आणि पुण्यातीलच एका IT पार्कमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी त्याने मिळवली. त्याची आई सरिता अजूनही गिरनार गावात राहायची. राहुल दर आठवड्याला तिला फोन करायचा. तिला सतत वाटायचं की आपला मुलगा आता सेट झालेला आहे, आपण आता त्याचं लग्न करायला हवं. राहुलने देखील तिला सांगितलं होतं, तुम्ही जे पसंत कराल तीच माझी पत्नी असेल. आता आईने भगूर गावातील शिकलेली सुशिक्षित पल्लवी या नावाच्या मुलीची पसंती केली. दोघांचंही लग्न 2021 मध्ये थाटामाटात पार पडलं. लग्नानंतर पल्लवी गिरनारला आली. सुरुवातीला ती सासूबाईंसोबत चांगली वागली. राहुल सोबत प्रेमाने संसार करत होती. परंतु काही महिन्यातच तिचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. पल्लवीला सासूबाईंचं अस्तित्व खटकू लागलं. ती आता राहुलशी सतत भांडू लागली. त्याला म्हणायची, तुझी आई नको आहे घरात, आपण वेगळं राहूयात. परंतु राहुल हा आईवरती जीवापाड प्रेम करणारा मुलगा होता. त्याला आई हवी होती आणि बायको देखील. तो पल्लवीला समजवायचा, आईने माझ्यासाठी खूप कष्ट केलेत, ती आपल्यासाठी खूप काही करत आहे. पण पल्लवीला समजूनच घ्यायचं नव्हतं. ती उलट राहुलवरच ओरडायची. तिच्या माहेरच्यांनाही ती राहुल विरोधात आता भडकवू लागली. तिचे आई वडील, भाऊ, मामा मामी सुद्धा आता राहुलला फोन करून शिवीगाळ करायचे, त्याला धमक्या द्यायचे. राहुल मात्र खूप सहन करत होता. एकीकडे त्याला नोकरीचा ताण होता, तर दुसरीकडे घरातला मानसिक त्रास. आईला काहीच सांगायचा नाही. रोज एकटाच सगळं सहन करायचा. एकदा तर पल्लवीने रागातच त्याच्यावरती हात उगारला. शिवाय त्याला धमकी दिली, माझं काही वाईट झालं तर जबाबदार तूच असशील. राहुल आता खचत चालला होता. त्याने खूप प्रयत्न केले. प्रेमाने पल्लवीला समजावलं देखील, पण तिला केवळ स्वतःचाच विचार होता. ती वारंवार माहेरी जात राहायची. घरी आल्यावरती नवे नवे भांडण काढायची. राहुलच्या आईवरती सतत आरोप करायची. एक दिवस राहुलने आईसाठी ऑपरेशनसाठी काही पैसे काढले. आता ही गोष्ट कळाल्यावर पल्लवीने तर घरच डोक्यावर घेतलं. आईवरती एवढा खर्च कशाला करायचा, असा प्रश्न विचारतच ती पुन्हा माहेरी निघून गेली. आई सरिता सगळं काही गुपचूप पाहत होती. तिच्या मनामध्ये अपराधीपणाची भावना होती. आपण निवडलेली सून चुकीची ठरली. तिने एक दिवस राहुलला जवळ घेतले. सगळं काही ठीक आहे ना रे, असं विचारलं. राहुलने पहिल्यांदा आपल्या आईच्या मांडीवरती डोकं ठेवून रडतच सांगितलं, आई, खूप त्रास होतोय ग. पल्लवीवर खूप प्रेम करतो, पण ती मला समजूनच घेत नाही. आईसाठी काही केलं तर लगेच जळते. त्या रात्री राहुलने स्वतःच्या खोलीमध्ये बसून एक चिठ्ठी देखील लिहिली. त्या चिठ्ठीमध्ये त्याने झालेल्या मानसिक त्रासाचं, पल्लवीकडून झालेल्या मारहाणीचं, तिच्या माहेरच्यांकडून मिळालेल्या धमक्यांचं वर्णन केलं होतं. काही व्हिडिओ क्लिप्स देखील त्याने तयार केल्या, आपल्या मृत्यूनंतर आईला न्याय मिळावा यासाठी. आणि त्या रात्री राहुलने आपल्या खोलीमध्ये फॅनला गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं. सकाळी आईने आवाज दिला, त्यानंतर दरवाजा वाजवला. काहीही प्रतिसाद मिळाला नाही आणि त्यामुळे आजूबाजूचे लोक बोलावले. दरवाजा उघडला आणि समोर होतं भयानक असं दृश्य. तिचा लाडका मुलगा आता कायमचा निघून गेला होता. आई सरिता यांचा आधार संपला होता. डोळ्यातील पाणी थांबत नव्हतं. ती थेट पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तक्रार दिली, माझ्या मुलाला त्याच्या बायको आणि माहेरच्यांनी आत्महत्येसाठी प्रवृत्त केलं. पोलिसांनी देखील गुन्हा दाखल केला. काही काळासाठी आरोपींना अटक देखील झाली, पण लवकरच ते जामिनावरती बाहेर आले. सरिता आजही राहुलची चिठ्ठी आणि पुरावे घेऊन कोर्टामध्ये हजर राहते, न्यायाची आशा ठेवून. मित्रांनो, आजही ती आई न्यायासाठी लढत आहे, कारण तिचा मुलगा कधीच परत येणार नाही. पण त्याच्या आत्म्याला न्याय मिळणं खूप जास्त गरजेचं आहे. प्रेक्षकांनो, शेवटी पल्लवीने फक्त सासूचा राग नवऱ्यावरती काढला नाही,
तर त्याचं संपूर्ण आयुष्यच हिरावून घेतलं. मानसिक त्रास देणं हे सुद्धा एक गुन्हाच असतो. संबंध टिकवायचे असतील तर समजूतदारपणा असायला हवा, द्वेष नसावा. चला तर मग प्रेक्षकांनो, ही सत्य घटना कथेच्या स्वरूपामध्ये तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबातच विसरू नका. त्यासोबतच आपल्या या व्हिडिओला एक लाईक देखील नक्कीच करा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबातच जाऊ नका. सोबतच शेजारील बेल आयकॉनचे बटन देखील नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.